हाय, जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही आता दुपारचे 3:30 वाजलेत आणि आम्ही मंदिरात चाललो आहे स्वामींच्या मठात. आणि तिथून आम्ही यांची भांडणं चालत पाठी आहे ना, गप्पा असं ब्लॉग शूट करते. तर तिथून आम्ही जाणार आहे महादेवांच्या मंदिरात. तर आमचं असं अचानक ठरलं की जायचं आहे बाबा. तर आम्ही सगळे चाललो आहे आणि आमच्यासोबत काकी पण येते आणि मम्मी चैतन्यात पाटी आणि पुढे ऋतुजा आणि अद्वैत चालले. तर चला जाऊया. तर आम्ही चाललो इथे कोळशेवाडीत एक मंदिर आहे स्वामींचा मठ, तिथे चाललो आहे. आणि तिथे कसं जीन्स टॉप वगैरे अलाउड नाही आहे. जर कोणी कुमारिका वगैरे जात असतील तर त्यांनी कंपल्सरी आहे त्यांना की ट्रेडिशनल वेअर करायचं. आणि जर कोणी सुवासीन बाई जात असेल तर त्यांनी कंपल्सरी साड्या घालायच्या, त्याशिवाय अलाउड नाही आहे ना मंदिरात. त्या खूप छान नियम आहेत, म्हणजे त्यांनी खूप हे म्हणजे मस्त रूल्स बनवलेत की यायचं असेल तर असंच आहे. हवा पण खूप सुटले. तरी एक गोष्ट चांगली आहे की आज ऊन आहे, आज पाऊस नाही आहे, त्यामुळे जायला भेटते. नाही तर या लहान मुलांना कुठं घेऊन जाणार आहे. हा श्रावण महिना, त्यामुळे मंदिरात स्वामींचं सुट्टी आहे मेन म्हणजे मला. ती जाऊन रिटर्न आले. पप्पा जस्ट मम्मीला सोडलं त्यांनी कामाच्या ठिकाणी. पप्पा येऊन घरी येऊन बसले. तेवढ्यात मम्मीने फोन केला की नाही मी सुटले येऊन. असं सीन आहे. चला बसलेलं रिक्षा. दादू काय आम्ही एकाच रिक्षात बसलोय सगळे ना. आदू काय बोलणार ब्लॉग मध्ये? काय नाही बोलणार. हा पण आमचा छोटा ब्लॉगर आहे, हा पण ब्लॉग करत असतो हिंदीमध्ये ना. तिकडं बांधकाम चालू केले वाटतं. आणि इकडे आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलेलो आहे आणि हे आहे औदुंबराचं झाड. तर इकडे प्रदक्षिणा घालून वगैरे म्हटलं स्वामींचं दर्शन घेऊया. तर इकडे आम्ही 11 प्रदक्षिणा घातल्या आणि खूप मोठा असा इकडं हॉल आहे आणि खूप छान नामस्मरण वगैरे करायला भरपूर लोक येतात आणि बसतात इकडे. आणि आज गुरुवार असल्यामुळं येत होते. दुपारीच आम्ही गेलो होतो ना, त्याच्यामुळे दुपारपासूनच चालू झालं होतं. तर आम्ही आता जाऊन आलो आहे, स्वामींचं दर्शन घेऊन आलो आहे. आणि आता आम्ही इथून चाललो आहे चालत कुठपर्यंत कमाणीपर्यंत. मग तिथून रिक्षा पकडून आम्ही हिराघाट मंदिरला जाऊ. तर आता आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि आता हिराघाटला चाललो आहे. तिकडे महादेवाचं खूप मोठं असं गुफा असल्यासारखं आहे, तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि चला आता आपण बघा, मंदिर पण खूप छान आहे. पाणी मला त्याच्या टुपकी लावायची. अरे फोटो काढायला
हे नंबर टाकले तिथं टाकले त्याच्यात पण पाणी येते का चला प्राची चैतन्य तर आम्ही आता मंदिरातून आलेलो आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथे म्हणजे शंकराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो होतो कुठल्या आम्ही देवीचं महाकाली ना कालिका माता. हां कालिका माता यांचं दर्शन घ्यायला. त्याच्यानंतर आम्ही आलो आणि आता मी खातो पाणीपुरी शेवपुरी ते काय सगळं काय करायला बरं वाटलं. बरं वाटलं. हां दाखव जॉ लाईन चेक. तर चला पाणीपुरी खाऊया मग घरी जाऊया. मग घरी जाऊन बघूया जे काही काम असतील तेव्हा आमच्या आई साहेब घरी आम्ही व्हेज बिर्याणी खाणार. या बसणार घरी हां आम्ही आणि व्हेज असं काही नाही आहे. मी पण घरी. खूप कामं करते घरी. घरी आम्ही व्हेज बिर्याणी खाणार. पप्पांनी बनवून ठेवली असं. ठीक आहे चला. चला काय करायला सागर हो काय आणि आता आम्ही आलेलो आहे आमच्या बिल्डिंगच्या आवारात. काय ग नको चला 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 चहा करूया चला मस्त स्पेशल जरा आता खूप चालत चालत प्राची खूप छान चहा ठेवणार आहे आता आणि प्राचीचा चहा प्यायला हातचा या तुम्ही पण साखर टाकते तुम्ही अद्रक जरा चिसून टाका. दोघींच्या मध्ये मला इथं उपाशी ठेवा नाही तर माझी दुधाची पिशवी मी आणलेली आहे. आणि इकडं बसलेले आहेत. काय झालं? एक मिनिट तरी ते सगळे चहा पित बसलेत. हे आमच्या आई म्हणजे आमच्या काकींच्या सासूबाई व्हिडिओ काढते हो. आईंना माहिती राहिलं आणि तो आदू. काय कसं वाटलं काकी मंदिरात जाऊन? काकी कसं वाटलं? मस्त
मस्त ना. मंदिरात जाईपर्यंत 3,000चा विषय चालू. योजना उद्या एकादच आहे मम्मी. शाबू भिजत घालायला पाहिजे बस संध्याकाळी. तर मंदिरात वगैरे जाऊन आल्यानंतर चहा नाश्ता केल्यानंतर मम्मीने मस्त कढी आणि भात केला होता. तर आमचं जेवण वगैरे झाले आणि आता मी बिग बॉस बघत बसलो होतो. आत्ताच बिग बॉस संपले. तर आमच्या घरात बिग बॉस सगळ्यांना आवडतं बघायला. थोडाच टाईमपास होतो 1-1.5 तास. आणि आमचे फेवरेट कंटेस्टंट आहेत सूरज आणि डिप्पी दादा. डिप्पी दादा का, कारण की ते कोल्हापूरचे आहेत, आमच्या साईडचे आहेत, आमच्या भागाचे आहेत. आणि सूरज आम्हाला आवडतं कारण की तो खूप गरीब कुटुंबातून वरती आला आहे आणि त्याला न लिहिता वाचता येता पण तो इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गेला आहे आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतोय. तर ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्याला खूप सपोर्ट करतो. तर चला आजचा व्लॉग इथेच संपवते मी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.